नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया झटपट असे गोड धिरडे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी आणि ही 2 वाटी असं मोकळं मोकळं भरून घेतलेलं, असं दाबून जास्त भरायचं नाही। 1.5 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापानं, मग तुमच्याकडे जसं चमचा असेल ना त्या चमच्याच्या मापानं घ्या आणि वाटी जी असेल ना त्या सेम वाटीचं प्रमाण करायचं, कमी जास्त करू नका। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ आणि त्यात टाकायचे अर्धी वाटी खिसून घेतलेला गूळ। खिसून घेतलाय बघा, एकदम असा होता होईल एवढं बारीक करायचा। त्यात टाकायचे थोडं थोडं पाणी, एकदम पण जास्त लगेच टाकू नका, थोडं थोडं टाका, नाही तर पहिला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्या, नंतर पीठ जरी टाकलं तरी चालेल। आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा, अशा पद्धतीत पीठ झालेलं आहे। जास्त असं पातळ करायचं नाहीये। आणि जे मला पाणी जे लागलं का नाही, 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे। ज्या वाटीनं आपण पीठ घेतले त्या वाटीनं तुम्हाला पण थोडंसं कमी जास्त लागू शकतं। आता ह्याला काय करायचं, एक 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। 10 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं। आता आपण बनवायला घेऊया। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया। आणि तूप काय करायचं, तुपाजागी तेल पण टाकू शकता बरं का, सगळीकडे असं पसरून घेऊया। तूप बघा मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि आता आपण सोडून घेऊया। थोडंसं जर घट्ट पीठ झालं की नाही आपण झाकून ठेवल्यावर तर थोडं पातळ करायचं बरं का, पसरून घ्यायचं। मी त्याच्यामध्ये ना परत 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आणि ते काय झालं माहिती आहे का, एकदम कॅमेरा बंद झालेला आहे तुम्हाला दाखवताना पाणी टाकताना। तर आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवून घेऊया एक 2 मिनिटासाठी। 2 मिनटं बघा मी झाकून ठेवलं होतं, तर झाकण आपण काढून घेऊया। मस्त असं वापरलं जातं। वरनं थोडीशी अशी तुपाची धार सोडायची। ह्याच्यामध्ये का नाही तुम्ही 1 चमचाभर रवासुद्धा टाकू शकता बरं का, मस्त निघतात बघा, असं वरती आलेलं आहे। त्याला खाली घासायची पण गरज पडत नाही, एकदम जरा असं सुकून द्यायचं झाकण ठेवल्यावर आणि पलटी करून घ्यायचं। हे बघा बघा किती मस्त होतं एकदम। आणि तांदळाचं पीठ कसं माहिती आहे का, एकदम पण गव्हाच्या पिठासारखं नसावं बारीक। जर गव्हाच्या पिठासारखं एकदम जर तुमचं बारीक जर असेल ना, मग त्याच्यामध्ये बारीक रवा 2 चमचे टाकायचा, म्हणजे ते छान होतील। तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता आणि असं घरी नाश्त्याला पण खाऊ शकता। गुडीला मी थोडंसं कमी केलेलं आहे। काय झालं माहिती आहे का, तिथं पाणी परत एक्स्ट्रा टाकताना ना एकदमच पडदिशीनं कॅमेरा बंद झाला आणि परत मग हा चालू करून तुम्हाला मी दाखवलं त्यासाठी। तर खालची साईड पण आपण चांगली भाजून घेऊया। खालची साईड आपण भाजली का बघूया, बघा अशी मस्त भाजली गेलेली अशी होतात बघा एकदम। मी पहिले ह्याच्या अगोदर गव्हाच्या पिठाचे पण नुसते टाकलेले आहेत बरं का। आमच्याकडे ते गव्हाच्या पिठाचे ना जसं असं आपण करतो ना अशाला गुलगुले म्हणतात। आणि हे आपण केलेलं आहे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, मस्त असे होतात, एकदम छान होतात। आणि तुम्हाला मी पीठ दाखवते नीट। ही बघा पीठ जे दाखवलं की नाही, तर बघा अशा पद्धतीत एकदम पातळ केलेलं आहे। अशा पद्धतीत पीठ करायचं। आणि तुम्हाला सांगितलं जर तांदळाचं पीठ एकदम बारीक जर असेल का नाही, तर ह्याच्यामध्ये काय करायचं, 2 चमचे तुम्ही बारीक रवा टाकायचा आणि 10 मिनिटासाठी कसं आपण झाकून ठेवतो तसं झाकून ठेवून परत करायला घेतलं तर चालेल। आणि जास्त घट्ट वाटलं तर मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं परत पाणी वाढवू शकता, पण अशा पद्धतीत पीठ झालं पाहिजे बघा। मस्त असे झालेले आहेत बघा, 1 नंबर झालेत आणि चवीला पण छान लागतात। हे कशाबरोबर खायचे, मी तर खाते चटणी लोणचं ह्याच्यावर, मस्त लागतात, गोड असतात पण छान लागतात खायला। तुम्ही अशा पद्धतीत करा। हा जी तवा आहे ना, खूप लोकांनी असे कमेंट केलेले, हा तवा कसला आहे तर नॉनस्टिकचा आहे। नॉनस्टिकच्या तव्यावर केले की पटपट पण होतात आणि व्यवस्थित होतात एकदम छान असे। राहिलेले मी अशाच पद्धतीनं करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।